देखील खूप स्वराज्य करंडक ही स्पर्धा पार पडली याच मैदानावर आणि त्या स्पर्धेचं आयोजन देखील गुरुजींनीच केलं होतं. त्या स्पर्धेचं देखील खूप कौतुक झालेलं आहे. असं टेनिस बॉल विषयी खूप प्रेम ठेवणारे आणि गावातील तरुण क्रीडा रसिकांच्या पाठीमागे त्यांच्या पाठीवर थाप ठेवून उभे राहणारे गुरुजी कॉमेंट्री बॉक्समध्ये इकडे उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. गडी बाद आहे 29 धावा 3 गडी बाद 15 चेंडूमध्ये 51 धावा बनवायच्यात. रिक्वायर्ड रन रेट 20.4 आहे. उपसरपंच गणेश दादा रोडे हे देखील उपस्थित आहेत. दादा पहिल्या सामन्यापासून इकडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि विशेष म्हणजे ते तरुणांच्या अगदी मधोमध बसलेले आहेत. तरुणांची मोठी फौज खरं तर आज दादांच्या बरोबर आहे. मधोमध चेंडू, कुठेही क्षेत्ररक्षक तिकडे आसपास दिसलेला नाही. एकच धाव इकडे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावर 1 धावेने धावफलक पुढे जाईल, जिकडे आपल्याला 30 धावा धावफलकावर बघायला मिळतील. 14 चेंडूमध्ये 50 धावा पाहिजेत. थोडंसं अवघड काम आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही काम सोपं नसतं कधीच. असंच अवघड काम सोपं करायचं असं जे भारतीय संघानं या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दाखवून दिलेलं आहे. अनेक चांगल्या संघांना पराभवाचे धक्के देत भारत फायनलमध्ये पोहोचलेला आहे पुन्हा एकदा. परंतु इकडे चेंडूपासून सचिन थोडेसे लांब आहेत, झेल टिपता आलेला नाही. परंतु असं वाटतं की आता भांबार्डे टीमने या मॅचमध्ये मुसंडी मारलेली आहे. सागराप्पा किंग 11 मलठण टीम बॅकफुटवर गेलेले आहेत, कारण त्यांना आता 13 चेंडूमध्ये 49 धावा पाहिजेत. खूप चांगलं मैदान आहे. असं मैदान एखाद्या स्पर्धेसाठी उपलब्ध होणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मोठं दातृत्व आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आपण की करडे गावाला एका चांगल्या मैदानाची गरज होती. बाउंड्रीवर इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, परंतु फेक थोडीशी खराब आहे आणि त्याचाच फायदा उठवत 2 धावा. चूक झाली की विशाल यांना सुद्धा सोडलं जाणार नाही याची खात्री आम्हाला आहे, कारण हे क्रिकेट आहे. इकडे संघमालक किंवा संघनायक मैदानाच्या आतमध्ये गेला की तो खेळाडू, आणि 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. कारण एक धाव महत्वाची असते राजा इकडे, कारण एका धावेनं आपण बघितलं काय झालेलं आहे. 33 धावा 3 गडी बाद 12 चेंडूमध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. कमीत कमी 25 किंवा त्यापेक्षाही जास्त धावांचं षटक इकडे मलठण टीम साठी आवश्यक आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला विशाल बघायला मिळतील. व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर आहेत, परंतु ज्या वेळेस एखादी चांगली मॅच खेळायची वेळ येते, एखादी स्पर्धा खेळायची वेळ येते, आपल्या कामाचं नियोजन करून ते आपल्या गावासाठी उभे राहतात. चांगला फटका बघायला मिळाला. मागे जात चेंडूला पंच केलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन असेल. एका धावेनं फार काही नुकसान भांबार्डे टीमचं होणार नाही. मलठण टीमला जिंकायचं असेल तर इकडे षटकार चौकारांची आता गरज आहे. 11 चेंडूमध्ये 46 धावा पाहिजेत. मोठा स्कोर जो उभा केलेला आहे त्याचा पाठलाग करायचा आहे. फटका तर चांगलाच आलेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री फोडेल हा चेंडू. खणखणीत षटकार 6 रन. षटकार इकडे समीकरणामध्ये थोडासा बदल करेल. जसा षटकार आला तसे सचिन देखील विशाल यांच्याकडे आलेले आहेत आणि ते सांगतील गोलंदाजाला की जरी आपण पुढे आलेलो असलो तरी इतकेही पुढे आलेलो नाहीत की जिकडे विजयी साजरा होईल. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अजून 1-2 षटकार जर आले ना लगातार तर मॅच मध्ये मजा येईल. आणि 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 तो फटका इकडे बॅक टू बॅक दुसरा खणखणीत षटकार. इकडे स्वस्त बसायला वेळ नाही. यासाठीच प्रेक्षक येतात, यासाठीच हा खेळ इतका लोकप्रिय आहे. कोणी सांगू शकत नाही की मी आता पुढे आलेलो आहोत, मी जिंकेल. खणखणीत 2 षटकार आणि त्या बरोबरीने जाता इक्वेशन मध्ये बदल. 9 चेंडूमध्ये 34 धावा पाहिजेत. विशाल पवार यांचे उरलेले 3 चेंडू मित्रांनो इतके महत्वाचे असतील. आता काय होईल या 3 चेंडूंमध्ये यावर या मॅचचं भाकीत आहे, भवितव्य आहे. हे 3 चेंडू जर मलठण टीमच्या बाजूने गेले ना तर मला असं वाटतं मॅच मध्ये ते पुढे येतील. वाह, भन्नाट प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू. कमबॅक
कमबॅक करायला जाणतो हा खेळाडू. इतकी वर्ष क्रिकेट खेळली ती उगीच खेळलेले नाहीत. मी कच्च्या गुरुचा चेला नाही हे दाखवतात विशाल पवार. आणि इकडे एक निर्धाव चेंडू. धावफल कव्हर 46, 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. चेंडू बॅटची कड आहे आणि जिकडे फक्त एकच धाव मिळेल. परंतु चांगलं कमबॅक केलेलं आहे. 2 षटकार गेल्यानंतर मात्र असं वाटलं की विशाल पवार यांचं षटक थोडंसं महागडं ठरतं की काय. परंतु तिकडे मात्र त्यांनी उरलेले 2 चेंडू त्यानंतरचे चांगले टाकलेले आहेत. आता एक शेवटचा अजूनही महत्वाचा चेंडू असेल. 7 चेंडूमध्ये 33 धावा पाहिजेत. शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक राहतायत या चेंडूवरून आपल्याला समजेल. मागे जात चेंडूला पंच केलेला आहे. दीपमध्ये क्षेत्ररक्षक. ओहो फिल्डिंग खराब. अशा वेळेस इकडे चेंडू निसटणं म्हणजे खूप इकडे खूप खराब काम आहे. आणि विशाल पवार हताश आहेत. तिकडे बघतायत क्षेत्ररक्षकाकडे, कारण एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून त्यांना अपेक्षित नव्हतं की असा सोपा चेंडू जाईल. चौकार इकडे आलेला आहे शेवटच्या बॉलवर. 51 धावा मल्टन टीमच्या कंप्लीट आहेत. तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये अजूनही त्यांना 29 धावा पाहिजेत ही महत्वपूर्ण मॅच जिंकण्यासाठी नव्हे तर या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. एक मिनिटांचा वेळ शिल्लक आहे फिल्डिंग टीमसाठी. मला असं वाटतं की त्यांना एक अतिरिक्त प्लेयर आतमध्ये 38 सर्कलच्या बोलवावाच लागेल, कारण एका मिनिटामध्ये ते षटक कंप्लीट करू शकणार नाहीत. गोलंदाजी मार्कवर आहेत. निखिल वीर शेवटचं अंतिम षटक त्यांना हाताळायचंय. आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय. वन ऑफ द बिग षटकार. 6 रन. षटकारानं इकडे या षटकाची सुरुवात. 5 चेंडूमध्ये 23 धावा पाहिजेत. अजूनही मॅच संपलेली नाही. 1-2 षटकार इकडे सामन्याचा निकाल स्पष्ट करू शकतील. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, विशेषतः अनिल. काय क्रिकेट खेळलेत. 7 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्यात. एकटे उभे राहिलेत. नांगर टाकलाय खेळपट्टीवर आणि सांगतायत भांबर्डे टीमला मी जाऊ देणार नाही इतके सहजासहजी मॅच. परंतु एक चांगला चेंडू मात्र इकडे फलंदाजांना हुलकावणी देऊन जातोय. एक धाव जी पूर्ण होईल आणि त्या धावेबरोबरच टीमचा स्कोर आता पोहोचलेला आहे 58 धावा. 4 चेंडूमध्ये 22 धावा पाहिजेत. 4ही चेंडूवर मोठाले स्ट्रोक्स इकडे खेळणं अनिवार्य आहे विशाल यांना. विशाल कोठावळे फलंदाज आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये जे कार्यरत आहेत आणि त्यांना मात्र इकडे जबरदस्तच काम करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर निखिल. चला मॅच सुरू करून घ्या.